महाराष्ट्राच्या लाकूड उद्योग आणि वन व्यवस्थापन क्षेत्रात मोठा बदल घडवणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. खाजगी जमिनीवर उगवलेल्या सागवान वृक्षाला अनुसूचित वृक्षांच्या यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे ती झाडे तोडणे आणि वाहतुकीसाठी वन विभागाच्या ट्रान्झिट पास अथवा परवानगीची आवश्यकता राहिलेली नाही. वनक्षेत्रातील सागवान मात्र पूर्वीप्रमाणेच नियमनाखाली राहील. या निर्णयामुळे हजारो शेतकरी आणि जमीन मालकांना वन विभागाच्या परवानग्या, विलंब आणि कथित भ्रष्टाचाराच्या प्रक्रियेतून मुक्तता मिळणार आहे. मात्र पर्यावरण तज्ज्ञांनी याबाबत सावधगिरीचा इशारा दिला असून या शिथिलीकरणामुळे वनक्षेत्रातील बेकायदेशीर सागवान खाजगी लागवडीतील लाकूड म्हणून बाजारात आणण्याचा धोका वाढू शकतो, असे मत व्यक्त केले. वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 अंतर्गत सागवनाला नियंत्रित प्रजातीच्या यादीतून वगळण्यात आले आहे. दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सागवनाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल मानला जात आहे. यापूर्वी सागवान तोडण्यासाठी आणि लाकूड वाहतुकीसाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागत होत्या. या प्रक्रियेत होणारा विलंब आणि भ्रष्टाचाराबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. सागवान हे देशातील सर्वाधिक मूल्यवान लाकडांपैकी एक असून विदर्भातील जंगलांमध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे. लाकडाच्या हालचालींवर नियंत्रणासाठी वन विभाग ट्रान्झिट पास प्रणालीचा वापर करत होता. आता ही अट हटविल्यामुळे राखीव जंगलांमधून बेकायदेशीररित्या तोडलेले सागवान खाजगी लागवडीतील लाकूड म्हणून दाखवून बाजारात आणले जाण्याची शक्यता वाढल्याची चिंता व्यक्त होत आहे. श्री लक्ष्मी लॉन्स, मनोरमा पार्क, पार्टी प्लॉट, पत्ता वैद्यराज कालिदास नगर, खर्दे, उंटावद रोड, शिरपूर, जिल्हा धुळे. भव्य लग्न मंडप, AC रूम, बँक्वेट हॉल, प्रशस्त पार्किंग. बुकिंगसाठी संपर्क वैद्यराज कॅपिटल 805590 0024 86 68 55 53 58.